लिफ्ट की हालात को देखकर आप अंदाज़ा लगा सकते हैं कि किस तरह से इस लिफ्ट में तोड़फोड़ की गई होगी। दरअसल भारतीय जनता पार्टी विधान परिषद के नेता प्रवीण दरेकर शनिवार को वसई के कोल हेरिटेज सिटी स्थित एक इमारत की लिफ्ट में करीब 20 मिनट तक फंसे रहे। यह घटना उस समय हुई जब वह स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिविर में भाग लेने के लिए पहुंचे थे। दरअसल जानकारी यह सामने आई कि प्रवीण दरेकर के साथ लिफ्ट में विधायक स्नेहा दुबे और पंडित नाला सुपारा के विधायक राजन नाइक सहित अन्य लोग, करीब 17 लोग इस लिफ्ट में शामिल थे, और जबकि लिफ्ट की क्षमता है 10 लोगों की। तो ऐसे में अंदाज़ा लगा सकते हैं कि किस तरह से लापरवाही के चलते यह पूरा हादसा हुआ है। हालांकि हादसे में किसी के हताहत होने की खबर नहीं है, लेकिन इस तस्वीरों को देखकर अंदाजा ओके रोल हे थांब विषय सर, काय सांगणार? आज वसईच्या कार्यक्रमामध्ये आलेला होता, तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स होता आणि काय होतं? आपण स्वतः बघताय प्रचंड गर्दी, इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत, इमारतींचं डेव्हलपमेंट आहे, बिल्डर अर्धवट सोडलंय, कोणी फसवलंय, त्या या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होतंय। आणि त्याच्यामुळे जो स्वयंपुनर्विकास मुंबईमध्ये सुरू आहे हाऊसिंगचा, तशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास आता वसईमध्ये त्या ठिकाणी गती येईल अशा प्रकारचा मला विश्वास आलाय। सरकार पाठीशी आहे, बँका कर्ज देत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचा विकास त्या हाऊसिंग सोसायट्याचा स्वतः करणार आहेत आणि त्यांना मोठं घर त्या ठिकाणी निश्चितच मिळणार। हो, आपण आज या कार्यक्रमानिमित्त आल्याच्या नंतर स्वतः निकृष्ट दर्जाच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे। आपण स्वतः लिफ्ट मध्ये अडकलेला होता, काय नेमका तुमचा अनुभव होता? नाही, मला वाटतं लिफ्टची नाही माझी दुश्मनी आहे, कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला, त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो। आमच्या मंदाताई होत्या, मी होतो, अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता, आणखी 2-4 मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं, म्हणून मीही घाबरलो होतो, कारण मला सफोकेशन होतं। परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिफ्ट त्या ठिकाणी उघडली आणि आपल्या समोर सुरक्षित स्वयंपुनर्विकास करायला मी उभा